जय महाराष्ट्र. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सदस्य नोंदणीला कालपासून सुरुवात झाली. सदस्य नोंदणी म्हणजे फक्त पक्षात नाव नोंदणीचा कार्यक्रम नाही, तर सदस्य नोंदणी म्हणजे समाजात आणि महाराष्ट्राच्या भविष्यात राजकारणात काम करण्याची एक संधी आहे. हल्लीच आपण 8 मार्चला जागतिक महिला दिवस साजरा केला. महिला दिवस साजरा करताना महिलांच्या कर्तृत्वाचा आपण अभिमानाने गौरव सुद्धा केला. पण महिला सशक्तीकरण किंवा वुमन एम्पॉवरमेंट ही फक्त एक दिवस साजरा करण्याची गोष्ट नाहीये, तर महिलांनी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये सक्रियरित्या सहभागी होण्याची खूप गरज आहे आणि त्यात राजकारण सुद्धा आलं. मग महिलांनी सदस्य का व्हावं? तर महिला हल्ली वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये स्वतःचं नाव कमवत आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये त्या मोठमोठ्या जबाबदाऱ्या पेलतायत. तेव्हा नोकरी करताना, कुटुंब सांभाळताना, वेगवेगळ्या जबाबदाऱ्या निभावताना त्यांना आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींची किंवा समस्यांची ही जवळून जाणीव होते. आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी, समस्या, रोजगार, शिक्षण किंवा सुरक्षितता, मुलांचं भविष्य, हे जे सगळे प्रश्न आहेत त्या महिला संवेदनशीलतेने मांडू शकतात. त्यामुळे महिला जर राजकारणात उतरल्या तर महिला हे सगळे प्रश्न जास्ती ताकदीने आणि जोमाने मांडू शकतील. लक्षात ठेवा, सदस्य नोंदणी म्हणजे फक्त नाव नोंदणी नव्हे, तर आपण ज्या समाजात राहतो त्या समाज बदलाचा आपण एक भाग आहोत हे ठामपणे सांगण्याची संधी आहे. माझी सर्व महिलांना विनंती आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सदस्य व्हा आणि महाराष्ट्र घडवण्याच्या या प्रक्रियेत आमच्या बरोबर सहभागी व्हा. कारण महिला पुढे आल्या तरच खऱ्या अर्थाने समाज पुढे जातो. जय हिंद, जय महाराष्ट्र.